मंगलाचरण देवानी मला दिलंय आणि मंगलाचरण हे मांगल्याचंच व्हायला पाहिजे. मंगल्याच्या वातावरणात अमंगल्याचं वर्तन, अस्वच्छ बोलणं, उद्धटपण, कर्कशपणा, ओरडा आरडा, धिंगामस्ती हे मंगलाचरणात चालत नसतं. मंगलाय तिथी मंगलम. आपल्या जीवनात तुमचं माझं मंगल व्हावं असं वाटत असेल तर वस्तुनिर्देश, आशीर्वाद आणि नमस्कार अशा प्रकारची नमनं आपल्या वेदांत शास्त्राने तुम्हाला मला शिकवलेली असल्यामुळं आणि श्रद्धेय गुरुजींचा प्रभाग आहे, हा सोनपेठकर गुरुजींचा प्रभाग आहे. त्याचबरोबर श्री रंगनाथ गुरुजींच्या कृपेनं पुलकित झालेले तुम्ही लोक आहेत. वालूरकरांची, दस्तापूरकरांची, फळेकरांची, दैठणकरांची तुम्हाला फड परंपरेची लाभलेली देणगी आहे. त्याचबरोबर जोग महाराजांच्या क्रमप्राप्त संस्थेच्या अंतर्गत काही माजी आजी सज्जन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही त्यांच्या मानाप्रमाणे नारायण करतो. आणि मंगलाचरण करताना आपल्या संप्रदायात काही ठराविक देवतेलाच मंगलाचरण करावं असा प्रघात परंपरा पूर्वासूरींनी तुमच्या माझ्यावरती घालून दिल्यामुळे आपल्याला अन्यत्र बडबड करता येणार नाही याची दखल माझ्या प्रिय अभ्यासू श्रोत्यांनी आरंभालाच घ्यावी ही त्यांना विनंती आहे. असं आहे, मंगल करताना भगवान उमापती महादेवाचा जो अंश अवतार आहे, रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार, मारुतेऱ्याच्या बाबतीत सुद्धा त्याला मंगल असं नामकरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर भगवान शिवतत्व म्हणजे शंकराला सुद्धा अमंगल्यम शीलम तव भवतुना मयिवम अखिलम, अखिल सगळ्या जगातल्या अमंगल वस्तूला मंगल करण्याचं काम शिवतत्वाकडे. त्यामुळं शिवपुराणात एक श्लोक असा आहे, शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. याच्या नामसाधनेनं वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. ही संतांची प्रतीती आणि अनुभव असल्यामुळं ते एक मंगल तत्व आहे. त्याचबरोबर अजून एक आपल्या संप्रदायात प्रघात आणि परंपरा आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक. जगात जेवढं मंगल आहे सकळ शब्दानं व्यापकपण निर्माण झालेलं आहे. सकळ याच्या यावत या सगळ्यांचं मंगलाचरण याच्या करण्यातच अन्यांना पावतं, मिळतं, लाभतं, प्राप्त होतं. आणि वैदिक सनातन धर्म परंपरेमध्ये 5 ज्या प्रमुख देवता आहेत, मी सोपान काकांना विचारा, मारुतीराव सातपुत्यांना विचारा, श्री महाराजांना विचारा, महाराष्ट्रात सातत्यानं या यूट्यूब चॅनलला कीर्तन समाजाला देताना संतांच्या गाथेतले अपरिचित अभंग काढून त्यावर काही 15-20 मिनिट नाविन्यपूर्ण वेगळं काही मंडपातल्या लोकाला आपल्याला देता येतं का, हा प्रयास आणि प्रयत्न मी करतोय. नाहीतर बहुधा समचरणदृष्टी, सदा माझे डोळे, नामप्रकरण, स्वरूप प्रकरण, मग त्यातही काही लोकांना तटस्थ कळत नाही, स्वरूप कळत नाही, पण ते करतात मोठे परमभाग्य आहे. रामकृष्ण करतायत मोठे परमभाग्य आहे. सनातन धर्माच्या वैदिक संविधानात काही 5 देवता प्रामुख्यानं लिडरशिप आहेत, कॅबिनेट आहेत. एक गणपती आहे, 2 क्रमांकाचे सूर्य आहेत, देवी आहे, विष्णू आहेत आणि शंकर आहेत. या 5 देवता आहेत. या 5 देवाखेरीज अन्य माझ्या दृष्टीनं तसा पसाराच आहे.
मग तुम्ही म्हणाल रामकृष्णाधिकाचं काय करायचं? रामकृष्णाधिकांना मांडलंय, कारण विष्णू देवतेचे मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्ध आणि कलंकी हे दशावतार. श्रीमद भागवतात 24 अवतार, गर्गसंहितेनं प्रतिपादन केले 6 अवतार आणि वारकरी संप्रदायाने या 10तले 24तले 2 निवडलेत. पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण साऊथमध्ये, दक्षिणेत, सगळीकडं त्या प्रभागात रामेश्वरम तीर्थाला किंमत आहे. पुरी पीठात जगन्नाथपुरीला किंमत आहे. काही लोक तिरुपती व्यंकटरमणाचे उपासक आहेत. आपल्याकडं काही अयोध्येच्या रामचंद्राचे उपासक आहेत. उत्तरेत ज्यांनी कथा शिकली आहे ते राधा आणि कृष्ण सातत्याने स्मरण करतात. पण आपले सगळेच लोक महाराष्ट्र प्रदेशातले बहुधा अधिक करून वारकरी संप्रदायाचे लढीवाळ भक्त असल्यामुळं आपल्या सगळ्यांचं उपास्य आहे रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा. रामाचं उर्वरित कार्य कृष्ण अवतारात झालं. आणि पुढचं चिंतन ऐका, कृष्ण अवतारातही कृष्ण देवतेच्या हातानं जे मतभेद शिल्लक राहिले होते, वाक्य नीट ऐका, मतभेद म्हणजे काय? मतभेद असेत अर्जुनाची पाठराखण आणि दुर्योधनाच्या बाबतीत दुर्योधनाच्या अंगावरती बाण सोडणं, या प्रकरणाच्या बाबतीत पांडुरंगानं विठ्ठलानं व्यवस्थितपण केलं आहे. खळया, नटया, खटया, पापिया, चांडाळया, परित्यक्ताया, विधवाया, मूळ पापी जैसे तैसे मूळ पापी जैसे तैसे पापी जैसे पापी जैसे उतर कासे लावणी उतर कासे लावणी कुंडली दिनावर कुंडली दिनावर मी एक वाक्य विधान देणार आहे, त्यावर तुम्ही टाळ्या तुम्हाला कळलं तर वाजवायच्यात. असे एखादा सागर, एखादा ओढा, एखादी नदी, एखादी खाडी प्रलयाच्या कालखंडात ओलांडून पलीकडच्या गावाला जायचं असलं ना तर सोपान लागतो. काय लागतो? काय लागतो? मग टाळ्याची वेळ होऊन गेली म्हणून मंडपातली माणसं जिवंत लागतात. फापट गर्दीन जेवणारे मुळीच नको. विठ्ठल तरती तारयती सस्तरती हे जे विधान आहे तर या बाबतीत महाराष्ट्रातले संत आणि महाराष्ट्रातलं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा मूढ या, पापी या, जैसे तैसे कैसे या. पुंडलिकानं तुमच्या माझ्यावरती कृपा केली आणि निधान विठुराया तुमच्या माझ्यासाठी प्राणप्रतिष्ठित दैवत केलं. याच्याकडं चोखोबारा आले तरी तेवढीच किंमत.
विठ्ठल 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 विठ्ठल. या विठ्ठल देवते 3 देवतेचं वास्तव्य आहे. आता ज्यांचं संस्कृत यथार्थ अध्ययन आहे त्यांना कळेल. विदा ज्ञानेन ठाण लाती गृह्णाती इति विठ्ठलाहा. विचा केला ठोबा म्हणोनी नावया विठोबा. ज्ञानाचा गाभा विटेवरती उभा आहे आणि त्यात ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतेचं वास्तव्य आहे. आणि त्याच्या वामभागाला अजमरूपिणी प्राणसंजीवनंतम परमधाम कैवल्य एकम तुरीयम आद्य शंकराचार्य लिहित आहेत. त्याची अर्धांगिनी रुक्माई माता आहे. एक कृष्ण विठ्ठलाधिकाला जे काम करता नाही आलं ते सरळ सोपं भलं आत्मकल्याणाचं परिवर्तनवादी जाती धर्म कुळ गोत्र वर्ण प्रांत भाषा या सर्व तटबंदी तोडून ज्ञानोबरायांनी कृष्ण या देवतेच्या गीतेच्या तत्वज्ञानाची सुधारणा केली आहे. वाक्य नीट आहे का बरं का? कारण गीतेत असं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इथपर्यंत तत्वज्ञानाची सीमा मांडली आहे, अधिकारी मांडलेत. ज्ञानोबराला हे आवडलं नाही. ज्ञानोबराला ही गोष्ट खटकली आणि त्यांच्या लक्षात आलं यावत जीवाचं भलं व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला शूद्राधिकांनाही जवळ घ्यावं लागेल. जा तुम्ही जा, तुमचं कामच नाही. यांच्यातल्या लोकांना कळत नाही तुमचं काय होणार. विठ्ठल विठ्ठल उद्या गर्दी करा, उद्या ते माझेच आहे, उद्या या. मी कोकणात कीर्तन करतो, पालघरला, ठाण्याला, मुंबईला, चिपळूणला एवढी गरमाट असते, उष्णता, पंखा लेवदत नाही का? व्यत्यय होतो म्हणून. स्पीकरवाल्याच्या मशिनरीला लावलेला पंखाही बंद करायला लावतो, व्यत्यय होतो म्हणून. आणि कीर्तनात जर व्यत्यय झाला तर भजने विक्षेप त्याची पै मरण. त्याच्यापेक्षा वेगळं मरण येण्याची आवश्यकताच नाही. चांगल्या जिवंत लोकांच्या बाबतीत बोलतो, मुर्दाडांच्या बाबतीत बोलतो. म्हणजे देवाने ज्याला दृष्टी दिली, कानं दिलेत, संप्रदायाच्या पथावर व्यवस्थित ज्याला जगायचे आणि जगवायचे, त्याने लोक बोलवतील न बोलवतील आपल्याला आवश्यकताच नाही त्याची काही. विठ्ठल विठ्ठल सुधारणा केली. एक उदाहरण देतो मी, तुमच्या टाळ्या घेतून अभंगात प्रवेश करतो. उदाहरणार्थ स्वर्गीय शंकरराव चव्हाणांच्या कालखंडात पैठण तीर्थक्षेत्रात जायकवाडी प्रकल्प निर्माण झाला. बरोबर आहे की नाही? झाला. पण हा मूळ कल्पना विलास कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. हे बाळासाहेब भारद्यांच्या ज्ञानेश्वरीतनं ऐका. हे विसपाग्यांच्या तत्वज्ञानातनं, हे शंकरदयाल शर्मांच्या अभ्यासाच्या स्टडीतनं. मोठे मोठे त्या काळातले राजकीय नेते आध्यात्मिक टच ठेवून सत्ता संपन्न करत असत. मी कोणता पक्ष म्हणत नाही, जाणकार नेते कोणत्याही पक्षातले. त्यामुळं त्यांच्या व्याख्यानाला, प्रवचनाला, बोलण्याला काही साधार असायचा. साहित्य, लालित्य, काव्य, प्रतिभा, ज्ञान. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं लिखाण असेल, विलासरावांचं भाषण असेल, गोपीनाथराव असतील, प्रमोदजी असतील, अटलजी असतील, अगदी पवार साहेबांच्यापर्यंत. आदवा तद्वा नाही, आरडा ओरडा नाही, धिंगा मस्ती नाही, कर्कशपणा नाही. काहीतरी ऐकलंय चांगलं या लोकांनी कोणाचं तरी. वैचारिक पातळी ज्याची त्याची स्वतंत्र असू देत, त्याचा पक्ष स्वतंत्र असू देत. मुद्दा माझा इथपर्यंत आहे, शंकरराव चव्हाणांच्यावरती ज्ञानेश्वरीचा मोठा प्रभाव. कारण पैठणातलं नातं नांदेडच्या विष्णुपुरीपर्यंत पुरलं. पुढं ते घराणं नांदेड प्रभागात गेलं. त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री इत्यादी राज्यसभेचे खासदार या पदावरती गेले. असो, मुद्दा असा आहे की जायकवाडी प्रकल्प निर्माण झाला. कारण असं झालं, गेवराई, जालना, नांदेडपर्यंतचा प्रभाग
पाण्यापासून वंचित होता, शेतकरी त्रस्त होता, दुष्काळग्रस्त वातावरण होतं, कोरडभाऊ क्षेत्र होतं, ऊस लावता येत नव्हते, द्राक्षाचं पीक घेता येत नव्हतं, डेव्हलपमेंट करता येत नव्हती. बरोबर आहे ना? तुम्ही शेतकरीच आहेत ना, जवळजवळ सगळे जवळजवळ. दुखावलेला असायचा, भाव योग्य नसायचा, सगळ्या आपत्त्या त्याच्यावरच जगातल्या येणाऱ्या नैसर्गिक अनैसर्गिक सगळ्या आपत्त्या त्याच्याच अंगावरती. त्रस्त झालेला वर्ग, काय करावं कळेना. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीतली ओवी अंगाला स्पर्श करून गेली आणि जायकवाडी प्रकल्प निर्माण झाला. आणि उन्हाळ्याच्या कालखंडात शेतकरी सुखावल्या जावा, फळबाग यावी, फुलबाग यावी, कडधान्य यावं, द्विदल वनस्पती यावी, तंतुसोट मुळं तृप्त व्हावेत आणि वनराई प्रफुल्लित व्हावी, या सगळ्या प्रकरणासाठी कलेक्टरला निवेदन देऊन जलसंपदा मंत्र्याच्या अंतर्गत महसूल तक्रार करायचं आणि एक दरवाजा वर केला की पाटाला चारीला पाणी आलं की ते पाणी पर्क्युलेशन होऊन विहिरीत यायचं, लोक पंप टाकायचे आणि फळबागांना पाणी पुरवायचे. दृष्टांत संपला. एक दरवाजा. तसं ज्ञानोबरांनी काय केलं? भारतीय वैदिक तत्त्वज्ञानाचा दरवाजा बांधून ठेवण्याच्या ऐवजी तत्वज्ञानाचा तलाव बांधला. महासागर. कोणाची गाडी आली हो? माझी समजूत काढली, म्हणजे आता येणार नाही. पहिल्या वर्षी 2022ला आपण जागा घेतली आणि ग्राउंड भरून काढलं, तेव्हा JCB ट्रॅक्टरची गरज होती. आत्ता काय गरज आहे? आता खचणार आहे का खाली हे? म्हणजे मला लवकर उतरायला बाकी काय नाही. चिंतनाला प्रॉब्लेम होतो, मला शांततेची सवय. हे असेल तर पुढं बोलवा, नाही तर आजच माझा राजीनामा. आता मला नको. विठ्ठल विठ्ठल मग ज्ञानोबारांनी काय केलं? हरिपाठ नावाचा एक दरवाजा वर केला. नाही, जे महाराष्ट्र सारस्वत आहेत ना स्टडी करणारे लोक, त्यांना कळेल हे. अमृतानुभवाचा एक दरवाजा वर केला. ऐकताय ना तुम्ही? चांगदेव 65चा एक दरवाजा वर केला. गुडार्थ दीपिकेचा एक दरवाजा वर केला, म्हणजे ज्ञानेश्वरीचा. मग अभंग गाथा लिहिली, आवाज खणकायला लागला, कमी करा, त्याचा एक दरवाजा वर केला. हेच काम शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कित्ता गिरवला. नामदेवरायांनी, गोरोबा काकाणी, सावता महाराजांनी, बंका बंका, जळोजी मळोजी, रोहिदास महाराज, सकल संतांनी एक दरवाजा वर केला. तुकोबऱ्यांच्या पर्यंत प्रणाली अगदी बहिणाईंच्या पर्यंत, निळोबऱ्यांच्या पर्यंत आली. एक दरवाजा वर केला. परिणाम काय झाला? वंचित, दीन, दुबळे, अनाथ, अपंग, बहुजन कुळगोत्रातल्याचं तत्वज्ञानाचं शेत जे पिकत नव्हतं, परिणाम या सगळ्या एका दरवाजाच्या पाण्याच्या बिंदूनं तंतुसोट मुळांना ओलावा निर्माण झाला आणि वारकरी संप्रदायाचा जगभर विस्तार झाला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र. चांडाळाही अधिकार, चांडाळाही अधिकार, चांडाळाही अधिकार, चांडाळाही अधिकार. बाळे नर नारी, बाळे नर नारी, बाळे नर नारी, बाळे नर नारी. अधिकरोनीय शाही, अधिकरोनीय शाही, अधिकरोनीय शाही, अधिकरोनीय शाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. परभणी प्रभागात
परभणी प्रभागात 2 काका, एक पारवे काका आणि एक बोबडे काका, राऊत काका. आणि हे दोघं जण. चौकडा प्रमाणाची पद्धती नाही तर बुवा म्हणलं की पहिली चाल गायली की मोकळा झाला, संपला खरा. बुवा तुझा तू मंडप, तुझं तू बघ, मला काही वेळ शिल्लक नाही. हे चौकडा प्रकरण, नाट प्रकरण, बाळछंद, जोशी, जंगम, कोल्हाटी, वराडी, कडक लक्ष्मी, कूटचिंतन, भविष्यात येणाऱ्या काळात कीर्तन महाराष्ट्रात संप्रदायाचं असं असतं काय, यावर PhD करावी लागेल लोकांना. कोणाकोणाला प्राधान्य? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पुढायका, चांडाळ आदी करुणी. शेवटचं प्रकरण आहे, बाळी आहे, नर आहे. आणि जरा शेवटचं प्रकरण सांगतो. मी बोलू नाही मंडपात, माझा आवाका नाही, माझं ज्ञान नाही, माझं वय नाही, विद्वत्ता नाही, आचरण चांगलं नाही, दुराचारी, दुष्ट स्वभावाचं, करप्टेड वर्तन करणारी एखादी असेल ती, तिचा सुद्धा उद्धार. एवढं काम क्षमा मागतो. मी त्या कुळातला आहे, वेदाला करता आलं नाही. हे काम उपनिषदाला करता आलं नाही. हे काम ब्रह्मसूत्राला करता आलं नाही. हे काम गीतेलाही करता आलं नाही. गीतेवरती भाष्य लिहिणाऱ्या कैवल्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायला करता आलं. आणि आपल्या संप्रदायात मध्यमपदलोपी समास असा आहे, ज्ञानदेव तुकाराम, माऊलीने केलं ते नामदेवरायांनी, नामदेवरायांनी केलं ते नाथरायांनी, नाथरायांनी केलं कालदेश परत्वे इसवी सन शक संवत्सर तुकोबरायांनी, तुकोबरायांच्या नंतर ही कार्यप्रणाली पाहिली बहिणाई आणि निळोबाराय. सद्गुरु श्री जोग महाराज, दुंडा महाराजांचं घराणं, वास्करांचं घराणं, देहुकरांचं घराणं, नामदेवरायांचे वंशज इत्यादी. हा क्रम इथपर्यंत आपला आला आणि उद्धाराची साधनं तुम्हाला मला उपलब्ध झाली. मी त्या कुळात होतो, पण वेदातलं मला अक्षरही आलं नाही, अर्थात मी ते शिकलो नाही. शिकलो असतो, ITI केला असता तर हेल्पर मेकॅनिकल झालो असतो. अजून शिकलो असतो, इंजिनियर झालो असतो. कायदा सुव्यवस्था शिकलो असतो तो लॉयर झाला असतो. LLM झाला असतो, जजिस्ट झाला असतो. लक्षात आलं का तुमच्या? DED केला असतं तर शिक्षक झाला असतो. याज्ञिक केला असतं तर पूजापाठातच गुंतून राहिलो असतो. पुराणिक झालो असतो तर पोथीतल्याच कथेत अडकून पडलो असतो. महाराष्ट्रातल्या संत परंपरेनं तुम्हाला मला मोठं करण्यासाठी या बुद्धिरूपी स्त्रीच्या गळ्यात काही दागिने घातले, ती चांगली दिसावी म्हणून. एक गीता अलंकार नामज्ञानेश्वरी, दुसरा दागिना आहे गाथा, आणि तिसरा दागिना आहे नाथांचं भागवत आणि रामायण. मग एवढे 3 दाणी दागिने ल्याल्यावर, त्याचं कुंकू कपाळभर लावल्यावर आणि मंगळसूत्र त्याचं घातल्यावर, मी बुद्धिरूपी स्त्री आता दुसऱ्या एखाद्या देखण्या पंथाकडे डुंकून पाहू कशाला? आणि कदाचित मी पाहिलं तर माझ्या जीवनातला तो व्यभिचार होईल. आंबोला केला जरी जाय मन, चालीस जाती नाक कान, हालून चालून सैरा वैरा काही बोलून, अंबिका म्हणजे स्त्री, आंबू म्हणजे स्त्री आणि आंबूला म्हणजे पुरुष. बर म्हणून MA तत्वज्ञान करता येईल, पण महाराष्ट्रातल्या संत वाङ्मयाची यथार्थ संगती लागण्यासाठी आळंदीच्या अध्ययनानंतर चातुर्मास्यात श्रवण करावं लागतं. मला आबांचं घडलं वक्ते, आबांचं, हरिभाऊ महाराज पाटलांचं, एकनाथ महाराजांचं ऐकायला मिळालं. त्यामुळं दृष्टी थोडीशी मला आली, पूर्ण कळलं नाही. संस्थेत विठ्ठल महाराज घोले, मोठे बाबा आमचे नथू बाबा, चक्रांकित बाबा, कुंभार गुरुजी, साधक आश्रमात साखरे महाराज, ही मोठी माणसं. या सिलू मानवतात दिव्यानंद स्वामी सारखा वेदांत सूत्रातला ज्ञाता मनुष्य. आणि हिंगोली परभणी प्रभागात
स्वादिष्ट कीर्तनकार स्वर्गीय नामदेव महाराज पठाड या भागातला देखना कीर्तनकार स्मार्ट. आता कीर्तन, मी क्षमा मागतो माझ्यावर टीका होईल या मीडिया तंत्राच्या क्लिपामुळं, भीती वाटते. राजकारण प्रदूषित झालं याचं वाईट वाटत नाही, चारित्र्यात फेरबदल झाला याचं वाईट वाटत नाही, स्वैराचार आणि प्रदूषण आपल्यात आलं याचा खेद वाटतो. म्हणून मी रोकडे डॉक्टरांना आणि पावडे बुवांना म्हणालो की आता या गावातलं, माझ्या जीवनातलं आजचं हे आता शेवटचं कीर्तन, राग म्हणून नाही, भांडण म्हणून नाही, द्वेष म्हणून नाही, ट्रॅक्टरचा आवाज आला म्हणून नाही, मी आता कीर्तन सेवेतनं निवृत्ती घेतोय. मला नको. का? लोकांना किती दिवस सांगायचे की पखावजाचा आवाज कमी कर, गाण्याचा आवाज कमी कर, नको तिथे रेला वाजू नको, नको तिथे पर्ण वाजू नको, उत्तम ठिकाणी ठेकाच वाजव, लग्गी वाजव, चौकडाप्रमाण म्हण, कर्कशपणा करू नको. हे सांगून सांगून त्यांना राग येण्यापेक्षा आपल्याला अनुराग आलेला बरा. वाक्य नाही कळलं? नाही. राग त्यांना येण्यापेक्षा अनुराग. अनुराग म्हणजे प्रेमोपलब्धे, भक्तीच्या बाबतीत आपण स्वतः समर्पण करणे अशी त्याची संगती आहे. काय कीर्तनं साखरे महाराजांची, संस्थेतल्या अध्यापकांची, जगन्नाथ अण्णा पवारांची, सद्गुरू धुंडा महाराजांची प्रासादिक कीर्तनं. म्हणून कीर्तनाची ऐशी कीर्तन मर्यादा आहे. विनोद मी पण केलेत, एवढे विनोद केलेत. आत्ता जे विनोदाचार्य आहेत ना, त्यांना आत्ता या काळात मी हसवून चक्कर आणि वांते आणू शकतो. आत्ता या काळात म्हातारा वाघ झाला म्हणजे काही त्याची ताकद कमी होत असते काय? परंतु मी प्रतिबंध घातला. अरे ब्रह्मदंड आपल्याकडे, आपण काषाय वस्त्र अंगावर घेतलंय, आचार्यपद धर्मगुरुपद आपल्याला मिळालंय. आपण आपल्या वाणीला आदवा तद्वा इकडे तिकडे न जाऊ देणं, जसं आपल्या अंबुल्या विना अन्याला न पाहणं प्रमाणाने सिद्ध केलं, तद्वत या बुद्धिरूपी स्त्रीनं आता मंगळसूत्र त्याचं घातल्यावर अन्यांच्याकडे मी पाहणं हा माझा व्यभिचार होईल. अन्य उत्तम आहेत पण ते माझ्यासारखे नाहीत. विठ्ठल तुम्ही म्हणता, तुम्ही संप्रदायाची मेथड, पद्धती, गणित, अभंगाची भूमिका मांडता. विठ्ठल या उपास्य देवतेपर्यंत तुम्ही आलात. मग आजचा अभंग तर तुम्ही गणपती या संबंधानं चिंतनीय निवडलेला आहे. कारण काय? त्याचं सुरुवातीलाच उत्तर देतो ना, अभंगात प्रवेश करतो. तुका म्हणे पाही, तुका म्हणे पाही, तुका म्हणे पाही, तुका म्हणे पाही. विठ्ठल गणपती तुझा नाही, 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 विठ्ठल गणपती तुझा. ओ तुका म्हणे पाही पाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. काय महाराजांची भाषा आहे. पाही पश्च म्हणजे पाहणे. दोन भूमिका पाहायच्यात. एक चर्मचक्षुनी पहा म्हणाले भौतिक जगतातले लोक, आणि ज्ञानी लोक आहेत ना ते आपल्या अंतःचक्षुपटलाने पहा, आणि पाहिल्यावर तुम्हाला यथार्थ कळेल. तुका म्हणे पाही काय, विठ्ठल गणपती तुझा नाही. याला पुरावा काय? या विना अभंगत महाराज लिहिणारच नाहीत. याला गाणपत्य उपनिषदात असं चिंतन आहे. त्वं ब्रह्मास्त्वं त्वं विष्णुस्त्वं अंडरलाईन. गणपतीच विष्णू आहेत. सुरुवातीलाच कथा सांगतो पुढे जातो. त्या ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गौतमी खंडात असं प्रकरण आलंय, मुद्गल पुराणात आणि गाणपत्य संप्रदायात असं वर्णन आलंय की पार्वतीला मुलगा विष्णू सारखा व्हावा असं वाटलं होतं. कसा व्हावा? विष्णू सारखा. झाला तो तसाच, परंतु आपल्याच वडिलाच्या हातानं आपल्या पुत्राचा शिरच्छेद करण्यात आला. त्यामुळं विष्णू स्वरूप त्याचं थांबलं आणि ते गणकाकार झालं, ते गणेश स्वरूप झालं. त्यामुळं विठ्ठल
कृष्ण विष्णू आणि गणपती त्वम विष्णुस्त्वम अंडरलाईन विष्णूच आहेत. म्हणून आपल्या संप्रदायात विठ्ठलाचंही मंगलाचरण आहे आणि वैदिक संप्रदायामध्ये गणपतीचंही मंगल आहे. कुणी कुणी केलं पुराव्यानिशी सादर तुमच्या समोर आणि अभंगात प्रवेश. आरंभाला कोणाला विचारायचंय? आपल्यात जसं इंडियन ॲक्ट पेनल कोडच्या घटनेच्या नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टाला महत्व आहे, तसं आपल्याकडे प्रमाण विचारताना वेदाहा सर्वहितार्थाय वेदोखिलो धर्म मूलम वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो नकळेची विषय अंधा म्हणून कृपया उघड बोलिलो. वेदाचं प्रामाण्य विचारायचंय तर वेदानं गणपतीबद्दल काय आपली टिप्पणी केली आहे ती अशी आहे बरं का आदरणीय महाराज. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपवश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीदसादनं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. म्हणजे हे गणराया, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, हे रामकृष्णादिका, तुझ्या चरणावर माझी प्रार्थना आहे. आमच्या सगळ्यांच्या कानावर तारखे घेणाऱ्याच्या न घेणाऱ्याच्या मंडपात येणाऱ्याच्या येऊन झोपणाऱ्यांच्या कीर्तन आवडणाऱ्यांच्या न आवडणाऱ्यांच्या धार्मिकाच्या धर्मनिरपेक्षकांच्या सगळ्यांच्या कानावर सुखाची वार्ता जाऊ दे. भद्रं कर्णेभि शृणुयाम देवाः. चांगली वार्ता कानावरती येऊ दे ही रिक्वेस्ट प्रार्थना करण्यात आलेली आहे. तुम्हालाही माझी प्रार्थना आहे, ही जर शास्त्राने प्रार्थना केली तर तुम्ही तुमच्या देवाला आईवडिलाला प्रार्थना करा. राजकारणात, समाजकारणात, परमार्थकारणात, धर्ममंडपात देवा वक्त्याच्या मुखातून चांगला आमच्या कानावर येऊ दे. भद्रं कर्णेभि शृणुयाम देवाः. आता या प्रमाणाला प्रमाण ऐका जी तुम्ही भक्त भागवत. श्रवणांचे श्रवण, घ्राणाचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा. तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठ्ठलाचे नॉट निंदा. विठ्ठल आता तुमच्या मनातल्या बहुधा शंकेचं निरसन माझ्याकडनं झालं असेल अशी अपेक्षा करतो. विठ्ठल, रामकृष्ण, विष्णू आणि गणेश देवता सगळ्या एकच आहेत. विषय संपला. मी स्त्रियांना प्रश्न विचारतो, माता भगिनींना, लेकींना. काठवटीत परातीत घेतलेलं पीठ कणकीचंच आहे, तिंबलं उंडा केला. जर ती अत्यंत बुद्धिवान असेल तर ती खानदेशातला मांडा करते पुरण घालून मोठा, न तुटता न फाटता हातावरती असं करते. मांडा मोठा तृप्त करते ती येणाऱ्या याचकाला, भुकेलेल्या व्यक्तीला. आपल्याकडच्या असेल तर पुरणाची पोळी करते. बरोबर आहे की? जिला जमत नाही ती गुळाच्या दशम्या करते. जिला अजून बौद्धिक आहे ती मालत्या करते. जिला जमतं ती सेवया करते. जिला जमतं ती अजून त्यामध्ये तिखट, मीठ, चटणी, कोशिंबर इत्यादी डाळीचं पीठ घालून थालीपीठ करते. बरोबर आहे की नाही? काही जणी धीरड करतात. म्हणजे कणिक एकच आहे पण तिच्या बौद्धिकतेनं ती जशी त्याला पैलू पाडते. 5 ग्राम सोनं घेतलंय पण कुशाग्र बुद्धीचा सोनार असेल तो वैडुर्याची अंगठी घालून ती घडवताना, घासीव करताना त्या दागिन्याला, त्या वैडुर्याला, त्या पाचूला धक्का न लावता ती कशी गोंडच दिसेल याचा प्रयत्न करतो. कळलं का? अन्य अंगठ्या देखण्यात पण त्या बट्ट्याच्या आहेत. नाही कळलं तुम्हाला? पिळ्याची माझ्यासारखी ओबड धोबड आहे. नाही कळलं? पिळ्याची, बदामाची पिळ्याची ओबड धोबड आहे पण ती प्युअर आहे. विठ्ठल आता नाही, 2015 पासून मी दागिना घातला पण पूर्वी मी घालायचो तर मला खड्याच्या अंगठ्या आवडत नव्हत्या. का? खडा दिसायला देख नाही, खडा ज्याच्यात बसला ते बिघडलं. तुम्ही जागे नाहीत काय? वेल एज्युकेटेड पोर आहेत, मला वाटतं ते तरी चांगले ऐकणारे येऊन असले पाहिजे. सोनं चांगलं नाही, खडा चांगला आहे. पूर्वी सोनं चांगलं असायचं, खडा कसा तरी असायचा. आता खडे चमकायला लागलेत. पण त्यांची किंमत जेव्हा विकताना होईल ना तेव्हा बट्टाच. विठ्ठल विठ्ठल
पारखेपणे जुनच शरणेला पविला. आहा श्रोते हो, गणपती एक देवता असे वेदानं तिचं वर्णन केलं. आता उपनिषद सांगतो, स्वर द्या. अभद्रा आणि कर्णांत वातेर धुणी ते, कानावर येणारी वार्ता अभद्र नसावी, उपनिषदाचं मत. वेदाचं तेच, उपनिषदाचं तेच. आता त्यांच्यानंतर महर्षी वेदव्यासाला विचारावं लागेल. कवी व्यास विशाल आहे बुद्धिमत्ता ज्यांची असे जेते, हा जगातला सगळा भारत कमल परागू. महर्षी वेदव्यासांचं उच्चिष्टच आहे. संपला विषय आपला. व्यासांचा मागोवा घे तू आणि भाष्यकारा ते वाटू पुसू तू, श्री ज्ञानोबाराय सांगतात. इथपर्यंत आपलं चिंतन आलं तर महर्षी वेदव्यास गणपतीबद्दल असं लिहित आहेत. ते म्हणाले, वंदे हंतं श्री गणेशं विद्याश्री सुखदायकं विघ्ननाशाय कार्यादौ यो देवैरपि पूजितः. जगात जेवढे विघ्न आहेत ते सगळे विघ्न याच्या प्रार्थनेनं नमस्कारानं समाप्त होतात. गणपतीचं नामकरण आहे निर्विघ्नेश्वर. पूर्वी तो विघ्न करताच होता, परंतु सगळ्या देवतेनी प्रार्थना केली, आम्हाला निर्विघ्न कार्य होण्यासाठी तुम्ही विघ्नेश्वर हे नाव ठेवू नका, निर्विघ्नेश्वर नामकरण ठेवा. म्हणून गणपती निर्विघ्नेश्वर करण्यात आला. आता शंकराचार्याकडे येऊ, क्रमाने आलो आपण बरं का. वेद, उपनिषद, महर्षी वेदव्यास, पुराण आणि आचार्य. शंकराचार्य असं म्हणाले, गलद्दान गंडम मिलद भृंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्रौन शंडम लसदंत कांडम विपदभंग चंडम शिव प्रेम पिंडो भजे वक्रतुंड मोहे घर आयो बालम. विठ्ठल आणि रूप पाहता जे म्हणलो ना, ते बालू महाराज, देवीदास महाराज आणि तुमच्यासाठी म्हटलो मी, ती चाल जुनी चाल आहे ती. कशी या त्यजू पदाला पदाला रूप पाहता लोचन, असं त्यातली बारकावे हळूवारपणा. सुरुवातीला धागीन आता मेलाच बॉस. अर्थात हे बारकावे कळायला नजर असावी लागते. बारीक कसं दिसेल नजरेविना? आणि नजर उत्तम असण्यासाठी तेज असावं लागतं. तेजाला बुद्धी लागते आणि बुद्धीला प्रेरणा लागते आणि त्याला मन स्थिर लागतं. विठ्ठल गलद्दान गंडम मिलद भृंग खंडम चलच्चारुशुंडम जगत्रौन शंडम लसदंत कांडम विपदभंग चंडम शिव प्रेम पिंड भजे वक्रतुंड. भजे वक्रतुंड कोण म्हणते? शंकराचार्य. अजून एक अष्टक आहे, जसं भजे व्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदन. हे जसं भागवतकार कृष्ण चरित्र सांगताना म्हणतात, तसं गाणपत्य संप्रदायातील लोक काय म्हणतात? मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतम सकम विलासी रोक्ष रक्षकम अनायकैक नायकम. गणपतीबद्दलचा अष्टक आहे स्वतंत्र. गणपतीबद्दल मुदाकरात मोदकम, तुम्ही तुमच्या हातात मोदक धारण केलेला आहे आणि तो मोदक अद्वैत वेदांत सिद्धीचा प्रतिपादक अशा प्रकारचा स्वादिष्ट मोदक आहे. मोदकात तेल, तिखट, मीठ, मसाला नसतो. गुळ, खोबरं असतं आणि गुळ हे हेमोग्लोबिनचं प्रमाण डॉक्टरांना विचारा शरीरात स्थिर करतं. आणि भेंडीच्या रसाचा गुळ विदाऊट केमिकलचा रक्त शुद्धीकरण करतो. म्हणून आयुर्वेदात गुळाला महत्व असल्या कारणास्तव विज्ञानाधिष्ठित गणपतीच्या हातात तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी ज्ञान प्लस विज्ञान घन मोदक गणपतीच्या हातामध्ये धारण करण्यात आलेला आहे. मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम. आवाज कमी करा, उद्या परवा वाढवा. विठाला कुणी वर्णन
वर्णन करायचं राहिलंय. मी क्रमप्राप्त शंकराचार्यांच्या पर्यंत आलो, महर्षी वेदव्यासांच्या पर्यंत आलो. मला वाटतं आता इकडे तिकडे न फिरता डायरेक्ट श्री ज्ञानोबा यांच्याकडे यावं. माऊली समर्पक उत्तर देतील. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमोजी आद्या ते ओम नमोजी आद्या. वाह क्या बात है. वेद प्रतिपाद्या हा ओवी छंद आहे, रूपकच आहे ना आपण म्हटलेलं. विठ्ठल विठ्ठल. ओम नमोजी आदिया वेद प्रतिपाद्या जय जय स्व असंवेद्या आत्मरूपा. देवा तूच चक्र आणि क्रियापत्ती केली. देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. दादांचे दास ज्ञानोबाराय स्वतःला म्हणतायत मी तुमच्या चरणारविंदाची सेवा करतो. अवधारी काय चिंतनीय भूमिका आहे. आता ज्ञानोबारायांच्या या ज्ञानेश्वरीतल्या वचनानंतर त्या काळातले इक्वलेंट समकक्ष धर्मप्रचारक भागवत धर्माचे आद्य संत क्रांतिकारक परप्रांतात जाऊन फिरले ते नामदेवरायांना विचारायचं तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हणाले प्रथम नमन करो गणनाथा. प्रथम नमन करो गणनाथा. शंकराची चरणावरी ठेवणे माता. चरणावरी ठेवणे माता. ठेवणे माता. चरणावरी ठेवणे माता. आता दंडवत दुसरे वंदो सारदाची चतुर्णाची आत्मदान. वास्यते पाहिजे सहजातीच्या चरणोदा दंडवत. सारदाची चतुर्णाची आत्मदान. वास्यते सहजातीच्या चरणोदा नामदेवरायांच्या मुखातून चौकडा प्रकरण प्रसवलेलं आहे. ते आपण गायल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. प्रथम नमन करू गणनाथा. आता गणनाथ गणपतीला का म्हटलं यावर ऑब्झर्व आपल्याला करावं लागेल, चिकित्सा समीक्षा करावं लागेल. आदरणीय देवीदास महाराज, कदाचित तुम्हा सगळ्यांना माझं कीर्तन कंटाळवाणं होईल असं वाटतं, परंतु तुम्ही माझेत, मी तुमचा. या प्रासादिक अंतःकरणाच्या प्रेम वात्सल्याच्या भावापोटी मी या नाहद गावात स्वामींच्या समोर चिंतन करतो. मी गणपतीचा अभंग पहिल्या दिवशी का निवडला त्याचं कारण तुमच्या कानावर घालतो. बुवा लोक खूप येणार आहेत पण तुमच्या कानावर हे जाणार नाही. वाक्य नीट ऐका. स्वामी मोहनानंदजी हे जे पुरी होते दशनाम आखाड्यातले, ते आव्हान आखाड्यातले होते आणि आव्हान आखाड्याचं इष्टदैवत गणपती होतं. विठ्ठल निरंजनीचं कार्तिक स्वामी आहे, ऐकता का. आनंद आखाड्याचं सूर्यनारायण आहे आणि अट्टल आव्हानचं दैवत गणेश आहे. याचा अर्थ असा, ते संन्यासी प्लस वारकरी होतेच, परंतु अधिक त्यातली त्यात ते गाणपत्य संत होते. वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर्य हे संप्रदायातले भिन्न भिन्न प्रकार आहेत. आणि या पंचतत्वाच्या देवता आपल्या धर्मात पूजेला सुयोग्य मानलेल्या असल्यामुळं गणपतीचं मंगलाचरण मी करतोय. कारण समाधीला, त्या स्वामीला, त्या सद्गुरूला हे चिंतन परमप्रिय वाटलं पाहिजे आणि समाधी डुलली पाहिजे, आत्मा आनंद मिळाला.
हे काय बोलवतील न बोलवतील यांच्या फार नादी लागू नये आपण आता. काही आवश्यकता नाही. त्यांना परमेश्वराने उत्तम कीर्तनकार भारतात निर्माण झाले, ते तुम्हाला मिळतील. कमी जास्त खर्च होईल पण मिळतील तुम्हाला. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता. उमा म्हणजे पार्वती, सुत म्हणजे पुत्र, शंकरात्मज, आत्मज म्हणजे पुत्र. कोण आहेत? भगवान श्री गणेश आहेत. गणेश आहेत. मग काही शहाणे प्रश्न असा विचारतात सायंटिस्ट विचारधारेचे, जरा थोडं एज्युकेशन असतं, ग्रॅज्युएशन. महाराज एक शंका अशी आहे की सगळ्या कर्मारंभी गणपतीचं पूजन लग्नात तिफणीपासून ते वास्तुशांतीपर्यंत केलं जातं, मान्य आहे. मग शंकर पार्वतीच्या लग्नात कोणता गणपती पूजला होता ही त्यांची शंका आहे. मग त्याला मी विचारत असतो, अरे तू शंका विचार पण आधी सेन खा. आणि मग शंका संशयाहुनी घोर आणि का पापण आहे. अरे पागला, सगुणातला गणपती नंतरचा आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कली या सगळ्याच्या पूर्वी विठ्ठल रामकृष्ण सगळे निर्गुणच आहेत. कसे आहेत? निर्गुणच आहेत. गणपती सुद्धा निर्गुण आहे, पण तो आकारात असा आहे. 3.5 मात्रा आहेत. आकार, उकार, मकार इत्यादी 3.5 मात्रा आहेत. या ओंकार स्वरूप गणेशाचं पूजन त्या कालखंडात होतं आणि आज योग सिद्धीतले लोक ओंकार प्रणवाचा जप करतात. त्याला पुन्हा श्री गणेश म्हणण्याची आवश्यकता, मोर्या म्हणण्याची आवश्यकता नाही. ओम या पदानं सिद्धी होते. एकदा साधकाश्रमात पाठ ऐकताना महाराज असं म्हणाले होते, ओम ज्याचा पूर्ण जाहला त्याला ज्ञानेश्वरी पूर्ण कळाली म्हणाले. आरंभाचा शब्द आहे ओम आणि एनेवरी ज्ञानदेव सुखिया जाहला. टोटली ओम ज्याचा पूर्ण जाहला त्याला 9034 ओव्या ओमगल्या असा त्याचा अर्थ आहे. ओमकार तद्दिती सूत्राचे सार. हा तुकोबाराय सांगतात. बस हे सूत्र सांगितले. ओम प्रणवाचं त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे. म्हणून संन्याशांनी रामकृष्णादी ओंकाराचं स्मरण करावं. अन्यत्र बडबड करून वेळ वाया घालू नये, आदवा तद्वा बोलू नये. श्रोते हो, असा हा गणेश त्या काळात पूजनीय होता. आजही तिबेट, चायना, थायलंड, अमेरिका, फ्रान्स हे ऑस्ट्रेलियाला जाऊन आलेत, तिथे गणपत्य पूजन होतं आजही आत्ता. मग गणपतीला गणनाथ का म्हणतात? ग्रंथ सांगतो हठयोग प्रदीपिका. त्यातलं उत्तर असं आहे, गणपती नाथच आहे. कसा नाथ आहे? मत्स्येंद्र गोरक्ष नंतरचे नाथ आहेत. ऐकताय ना तुम्ही? त्याच्या आधीचे सिनियर मोस्ट नाथ कोण आहेत? तर गणपती नाथ आहेत. याला पुरावा काय? गणनाथ सरस्वती, रवी शुक्र बृहस्पती, पंचेतानी स्मरे नित्यम, वेदवाणी प्रवर्तते. गणपती गणनाथ आहे, पांडुरंगाई नाथ आहे, सगळ्यांच्या पाठातलं आहे. पंढरीनाथ भगवान की जय. नाथ ही है, बाकी जग तो अनाथ आहे. अनाथाचा नाथ, पंढरी नाथ, द्वारका नाथ, सीता नाथ, आत्रीनाथ, गणनाथ विठ्ठल. आणि यावरही तुमचं समाधान झालं नाही तर अजून एक श्लोक सांगतो. गजाननं तमं वंदे गजकंठडरूपिणं, नमस्ते सृष्टिरूपाय नाथ रूपाय ते नमः. बिहारमध्ये नाथ पंथात गणपतीचं वंदन कसं करतात सांगतो. जय गज बेली गज कंथडनाथ, रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कंथडनाथ, रख दो सिर पे दास के हाथ. जय गज बेली गज कंथडनाथ, सिर पर दास के हाथ. हरे नाथ 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 हरे हरे, हरे नाथ 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 हरे हरे, हरे नाथ 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 हरे हरे, हरे नाथ 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 हरे हरे. गणनाथ
गणनाथ पंढरीनाथ सीतानाथ द्वारकानाथ गणनाथ पंढरीनाथ सीतानाथ द्वारकानाथ हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हरि हरि हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हरि हरि हरे नाथ 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 हरे 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 नाथ नाथ हरे या गणनाथाचा जो पिता उमापती महादेव, त्याचं नाव आदिनाथ, त्यांनी मत्स्येंद्राला, त्यांनी गोरक्षाला, त्यांनी गहिणीला, त्यामुळे गणपती ज्ञानोबारायाला तुकोबारायाला परमप्रिय देवता आहे, आवडीचा आहे. आता एक अभंग राहिला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा, तेवढा म्हणतो आणि पुढे जातो. नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, भावे धरू चरणा, सर्व भावे धरू चरणा, धरू चरण सर्व भावे धरू चरणा, चरणा कृष्णा भाव म्हणा. अकरा वाजले, सर्व भावे 10:30 झालं वेळ आपला काय. संभाजी महाराज संभाजी महाराज सर्व भावे धरू चरणा, वा वा चरणा रे मेरे मेरे सर्व भावे सर्व भावे धरू चरणा, चरणा चरणा गौरी हाराचा कुमार
आणि एक तालात तुम्ही सगळ्यांना माहिती ओंकार स्वरूप सद्गुरु समर्थ ओंकार स्वरूप सगळं जगत आहे. नाथरायांनी प्रार्थना केली तुकोब बराय कसं गप्प बसतील. महाराज जरी विठ्ठल उपासक होते तरी गणरायाला त्यांनी प्राधान्य दिलं. सगळ्यांच्या पाठातलं नमिला गणपती माऊली सार नमिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारे नमिला गणपती माऊली सारला नमिला गणपती माऊली सारे नमिला गणपती माऊली सारला नमिला गणपती माऊली नमिला गणपती माऊली आता गुरु राया दंडवत 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 आता गुरु राया आवाज थोडा दंडवत 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 गुरु राया चरणी मस्तक सगळ्या संतांचे पुरावे आपले झालेत. सगळ्यांचे जवळजवळ मला वाटतं जेवढे माझ्या पाठातले तेवढे झालेत. यापेक्षा अधिकची यादी तुमच्याकडे असेल तर मला सुपूर्त करा. भविष्यात पुढे कीर्तन बंद झाले आणि प्रवचनमाला गाणपत्य विषयावर माझी ठरली तर ते प्रमाण माझ्या कामाला कधीतरी येते. समर्थ रामदास स्वामींनी विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही रामाचे उपासक आहेत. ते म्हणाले माझं म्हणणं काही वेगळं अजिबात नाही आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा. राघवावर कृपा या पथावर पंथावर रस्त्यावर कुणी केली असेल तर गणनाथ आणि मग सीतानाथ रमानाथ ही कृपा झाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर गोसावी नंदन नावाचे एक संत बीड जिल्ह्यात होऊन गेले गाणपत्य आणि ते सिंदखेड राजाला विदर्भात जालन्याच्या पुढे आले. ते म्हणाले नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा सिंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोणी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोर याला स्मरे. आणि आरतीत थांबवलं नाही. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी हे सगळं वर्णन सगळ्या जगाने गायलं. एवढे पुरावे सगळे गणपती बद्दल असल्यामुळे नामदेवराय म्हणाले विठ्ठलातच गणपती मी पाहतो ऐका आणि गणपतीतच विठ्ठल मी पाहतो. मला अभेद निर्माण झाला विसोबा खेचरांच्यामुळे. त्यांच्यावरती कृपा झाली मुक्ताईची आणि मुक्ताईवरती कृपा झाली ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारावर पुन्हा गहिणीची मग गोरक्षाची मग निवृत्त मग मत्स्येंद्राची त्याला आदिनाथाची आणि या सगळ्या नाथांना गणनाथाची कोणाची कृपा झाली. गणनाथ गणेश गणेश द ग्रेट गणेश फिलॉसॉफी विठ्ठल म्हणून लंबोदरा तुझा शोभे शृंगार लंबोदरा तुझा शोभे शृंगार लंबोदरा तुझा शोभे सुदादंड करीतसे खंड दुश्चिन्हाचा करीतसे खंड दुश्चिन्हाचा खंड
शोभताती हाती वा 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 चतुर्थ आयुधे आयुधे शोभताती असे जन्मभर एखाद्या शेतकऱ्याला गरिबीत जगावं लागतं, जन्मभर एखाद्या वारकऱ्याला गरिबीच्या काळात यावं लागतं, जावं लागतं. या सोपानबुवांना मला मफलरीवाल्यांचं नाव आठवत नाही, पण माझा शिवाजी बुवांना विचारा. मी गरिबीच्या काळात प्रवास केला. इंडिका, प्रीमियर पद्मिनी, हँडगिरीचे अँबेसेडर. कीर्तन होईपर्यंत बॅटरी डाऊन व्हायची तिची, माझी पेटायची आणि तिची डाऊन व्हायची. ती लावताना सप्ताहाच्या मंडपाच्या अशी उताराला लावायची स्लो, पुंडली कवर वा. आणि शिवाजी बुवा तिला एकच डोळा असायचा, म्हणजे एकच फिलामेंट त्याचा चालू असायचा, अशी स्थिती. पण आता गाड्या मोठ्या आल्या, नावं झाले, द्रव्य मिळायला लागले, पण प्रॉब्लेम असा आहे शारीरिक भिंती कोसळायला लागल्या. काय व्हायला लागले? लिगामेंट प्रॉब्लेम, जॉईंट प्रॉब्लेम, मणका, मज्जा, त्वचा इन्फेक्शन इत्यादी इत्यादी, BP, शुगर वगैरे सगळे ही विकलांग स्थिती यायला लागली. कीर्तन रंगात येणं, कीर्तनाची मांडणी व्यवस्थित होणं आणि कीर्तनाची वेळ संपणं एकत्र. 1 कोटीचा बंगला बांधला, आता वडिलाला ECPUPच्या डेव्हलपमेंट रूममध्ये ठेवायचे. सोफा, डनलपची गादी मस्तपैकी टकाटक, टिपवाय, पाणी सगळं अगदी नौकर चाकर, बाबांना पाणी दे, बाबांना नाश्ता दे, लघवीला घेऊन जा, इतकी सुविधा. वास्तुशांती झाली आणि रात्री म्हाताऱ्याने डोळे झाकले. तसं आता ह्या भारतीय तत्वज्ञानाच्या गणेशा देवतेच्या चिंतनाचं घर मी बांधीत आणलंय. कुठं काय केलंय? पण आता डोळे झाकायची वेळ आली. कोणाची? घड्याळाची. 9 ते 11 वेळ आहे ना, 11ला संपलं पाहिजे, नाही तर हे तरणे पोरं मला म्हणतील पुढच्या वर्षी कुणी पण आपण हा मुडदा आणू नका आता इथून पुढे. महिला पण म्हणतील बाई काही नाही, प्रमाण नाही, गाणं नाही, काहीच नाही, कविता नाही, भावगीत सुद्धा नाही, एखादं शेर शायरी नाही, बुवा अंग हलवत नाही, मजा करत नाहीच नाही, माईच. विठाल ते मांडायला आपल्याला वेळच नाही ना बुवा. लंबोदरा तुझा शोभे शुंडार दंड. आता विकृतीला चांगलं कसं काय म्हणावं बुवा? मला एक सांगा, एखादं लेकरू जन्माला आलं, त्याचा ओठ जर फाटलेला असला तर फाटक्या तोंडाचं आपण त्याला म्हणू की नाही? कल्पना करा. नाक जर समजा किंचित असं शेंड्याचं नसलं आणि असा इथे खड्डा असला किंचित, आपण त्याला नेपाळ्या, चिन्या, बसलेल्या नाकाचा असं म्हणतो की नाही आपण? काय म्हशीनी पाय दिला होता का म्हणतात की नाही? मला कल्पना करा ना. माझ्या आईला एकाने विचारलं होतं अमृतचं नाक असं का? आई म्हणली बाहेर टाकला होता, टोनग्यानी पाय दिला होता. काय सांगावं लोकांना? तुम्हाला सांगतो, कान फाटला असला विकृती आहे, गुडघ्यान चांगला आलता, लंगड म्हणतात, लंगड पांगळा म्हणतात. गणपतीची शुंडा लांब आहे, स्ट्रेचेबल आहे, त्याला चांगलं कसं काय म्हणतं मला कळतच नाही. संतांच्या विधानाला आपल्याला बाधा आणता येणार नाही. ते म्हणते शोभे शुंडा दंड, हे चांगलं कसं काय दिसतं? असे माणूस दिसतो कसा यापेक्षा तो असतो कसा, आणि जो असतो तो शोभित असतो. विठ्ठल आजही स्वर्गीय बाबासाहेबांनी आणि राजेंद्र प्रसादांनी जी मसुदा घटना लिही, संविधान लिहिलं, त्याच्या ऍक्ट प्रमाणे राज्यसभेत, लोकसभेत, विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये वरच्या आणि खालच्या सभागृहात सभापतीच्या जवळ पट्टा घातलेला एक राजदंडावाला असतो की नाही? बोला मला, बोला बोला. चांदीचा राजदंड असतो. कसा असतो? राजदंड चांदीचा असतो. त्याचबरोबर शंकराचार्यांच्या हातात असा ब्रह्मदंड असतो. वैष्णवात नान्नीच्या नरेंद्राचार्याकडे आणि वारकऱ्यात माझ्याकडे ब्रह्मदंड. हा ऐकताय ना? ऐकताय ना? 8 ते 10 ते 25 लाख वारीमध्ये लोक असतात आपल्या. किती असतात यावर्षी? खूप झाले होते.
30 लाख 25 लाख धरा, पण एवढ्या लोकाला शांत करून आरती आणि भजन करण्याची क्षमता ज्ञानोबाराच्या चोपदाराच्या चांदीच्या दंडात आहे. कशात आहे? कशात आहे? कशात आहे? सिट्ट्या मारून पोलीस प्रशासन, ECP, DCP, कलेक्टर, मंत्री, गृहमंत्री, राज्य कॅबिनेट यांचं लोक ऐकत नाहीत. दिंडी चालकच ऐकत नाहीत. ऐकतात कोणाचं? आरती ज्ञान राजा महा. सुरुवात झाली, पुन्हा आलं का ते इकडं? आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तुकारामा आरती एकनाथा महाराजा समर्था. त्रिभुवनी तुझी थोर जगन इत्यादी असा दंड फिरला की सगळे लोक डुलायला लागतात. दंडात क्षमता आहे, ताकद आहे. आत्ता जाऊ दे काळ व्यभिचारी झालाय, त्या काळातल्या 4 पीठातल्या शंकराचार्यांना एवढी मान्यता होती. आखाड्यातले, वैष्णवातले आणि राजे सरदार लोक सिंहासनावरचे चुकलं तर कान धरून शंकराचार्याच्या समोर जायचे आणि दंडोस्मी दंडोस्मी म्हणायचे. ऐकता का? आणि त्याने आपला ब्रह्मदंड काढायचा आणि त्याच्या डोक्याला 3दा मारायचा. दंडोस्मी दंडोस्मी दंडोस्मी. त्यांनी सांगायचं चुकलो चुकलो चुकलो, आता मी नीट वागेल नीट वागेल नीट वागेल. हा दंड आहे. तसं किल्लारी सारखं जर वागलात, गणपती बसवला, सिगारेट त्याच्या हातात दिली आणि गणपतीची आरती झाल्यावर जर तुम्ही अर्धा अर्धा माल मारला, त्याच्यासमोर लावणी केली, त्याच्यासमोर सिनेमा केला, त्याच्यासमोर अश्लील चाळे केले आणि व्यभिचार करप्टेड पण केलं, तर गणपती म्हणतो माझा शुंडा दंड हा धर्मस्थापनेसाठी शोभायमान असला तरी पापी लोकांसाठी वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. मराठी नाही कळत तुम्हाला? टिट फॉर टॅट ग्रामर. ए यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. तुम्ही सरळ आलात तर माझं नाव आहे सुमुखश्च, गणपतीचं नाव. वाकड्या शिरला तर वक्रतुंड आणि नीट राहिला तर मग शोभायमान. कसा? तुम्हालाही शोभा मिळेल आणि माझ्या जीवनात शोभा वाढेल. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. दंड म्हणजे काठीप्रमाणे. सरळ गणपती आपली शुंडा करतो. करीत असे खंड दुश्चिन्हांचा. उदाहरणार्थ कोणावर आणू नका, नाही तर अंगावर ओढून घेल. एखादा गायक मी छान गायलं, उत्तम, अहो तुमचा आवाज अफलातून, पाठांतर जबरदस्त जबरदस्त, पण प्रॉब्लेम काय झाला? 7 दिवस गावात थांबले बघा, आणि 7व्या दिवशी आमच्या गावातली पोरगी भजनात असायची हरिपाठात, कशी नजरेला नजर झाली आणि ते गेले बघा. काय अहो त्या महाराजाची कथा अशी झाली, राधा नाचे कृष्ण नाचे वृंदावनातला पोरगा ब्रह्मचर्य पाळणार आला. कथा जबरदस्त झाली आणि खालून म्हणायच्या, बाई काय कथा आहे, काय कथा आहे, राधे 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 तो काही नाही पडे. त्यातली एक राधा खुश झाली. मराठी नाही कळत तुम्हाला? हा. आणि ते दोघंही वृंदावनात परिक्रमा करायला गेले. अहो कथा चांगली झाली, पण मला त्यांच्या आल्यापासून चिन्ह काही बरे दिसत नव्हते. कीर्तन अप्रतिम केलं त्या महाराजांनी, पण जाता जाता त्याची फॉर्च्युनर गाडी ना धाब्याजवळ उभी होती म्हटले. तो धाबा आणि हा बाबा, त्यामुळे हे चिन्ह काही बरं दिसत नाही. झाली पक्ष संघटना मजबूत, परंतु त्याने त्याचं चिन्ह आणि याने याचं चिन्ह, हे चिन्ह काही बरे दिसत. तुम्ही झोपले का सगळेजण? हे चिन्ह काही बरं दिसत नाही. अहो पोरगी स्मार्ट आहे, क्वालिफाईड आहे, व पुणे सोडून हिंगोली प्रभागात नाहतला तिला फॉर एक्झाम्पल एका घरात दिलं.
पण मुंबईची पोर कंटिन्यू नॉनस्टॉप मोबाईलवर आहे. सासू मला म्हणाली, महाराज एक बोलू का तुम्हाला? म्हणलं काय? मला हे चिन्ह बरे दिसत नाही. नाही कळलं तुम्हाला? पोरगा फार स्मार्ट आहे दिसायला, MD मेडिसिन झालाय, त्याने हॉस्पिटलही टाकलंय, पण तो गावातल्या आवाज त्या घरी झोपा म्हणा त्यांना, विठाला विठाला विठाला. हे वर्गाण्या न देणारे, मंडपात न बसणारे, पसरल्या पसरल्या ऐकणारे, वजनात आवाज वाढव, तुझे कान इकडं आण ना. काय मी लिहून दिलं काय तुला? किंवा 40,000 कीर्तन तुला लिहून देण्यात आली आहे, माझा आवाज घरपोहोच करील. विठाल विठाल आला. सुज्ञ श्रोता, अभ्यासू श्रोता जागा धरून पुढे येऊन बसतच असतो. चला विषय कट. श्रोते हो, सज्जन हो, हे चिन्ह काही बरं दिसत नाही. कथेत तबला वादक इतका सुंदर होता, पण त्यांनी कथाकाराचीच नेली. डाळ 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 हा ते जमा झालेली डाळ. तेच एवढी बुद्धी चलत नाही ना बाबा सोपान बा माझ्या. बुडा होने के बाद बुद्धी भ्रष्ट होती. हे चिन्ह काही बरं दिसत नाही. चिन्ह कळतात मग. लेकराचे पाय पाण्यात दिसतात चिन्ह. गणपती म्हणाले, असे दुष्ट वर्तन करणारे करप्टेड जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना नीट करण्यासाठी मी शुंडा माझी वर करतो. करीतसे खंड दुष्चिन्हांचा या शब्दाचा अर्थ अधार्मिक, नास्तिक मतवादी आणि वेदानुमोदित पथावर वर्तन न करणारे जे लोक आहेत, वेदबाह्य लंड बोले तो पाखांड, त्याचे काळे तोंड जगा माझी हे येऊ नयेत याकरता मी शुंडादंड वर करतो आणि यांच्या चिन्हांचा नायनाट करतो. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. दुसरं चरण, भक्ताला रक्षिती निरंतर. गणपतीचे 4 हात म्हणजे रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऐकता का? आणि 4 हातात 4 आयुध आहेत. एका हातात मुदगल आहे. मुदगल काय म्हणतात त्याला? मुदगल. आता हे पहिलवानकी ज्यांनी केली आहे त्यांच्या पहिल्या तालमीमध्ये असं लाकडी एक किल्ला असायचं, त्याला मूठ असायची, तेल लावलेलं असायचं, असं असं फिरवायची, त्याचं नाव मुदगल. कळलं का? आता मुदगल गेलं, आता लाकडी बॅट आली. बॅटही जाईल आणि स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांच्याकडनं लाटणं बेलणं जाणार आहे आणि बटन दाबले की पोळी ताटात येणार आहे. बदल व्हायला लागला. ऐका ऐका ऐका. मुंबई पुण्याला राहणाऱ्या पुरी तर किचनवरती आणि आपल्या फ्लॅट सिस्टीमच्या बाथरूममध्ये त्यांना खडबूड दगड कपडे घासायला आढळायला नाही. एवढ्या लाकडाच्या बॅटीत, बरोबर आहे ना? मुदगल, इतकं छान कपडे निघतात ना, एवढंच ते बॅटीसारखं आणि त्याच्यासाठी ती बांगड्या काढून ठेवतील. लोक आले की हिरव्या घालते. विठ्ठल मुदगल झालं. नंतर गणपतीच्या हातात पाश आहे. कोणता आहे? काय काय? पाश. पाश. यमोन्यहंता पितृधर्मराज वैवस्वतो दंडधरश्च कालः. नीट वागला तर मी तुम्हाला दुरीत सरळ आणीन. आणि वक्रदृष्टी जर तुमची एखाद्या तरुण पुरीवरती गेली आणि सप्ताहात फ्रॉड झाला तर मी माझी दोरी पाशासारखी करील, तुम्हाला त्यात अडकवील आणि यमलोकाच्या स्वाधीन करून देईल. मुदगल पाश. परशु. शेतकऱ्याकडं रायफल, रिव्हॉल्वर, स्टेनगन, ब्लास्ट करणारी उपकरणं ग्रामीण भागात नव्हते. काही पाटलांचे, देशमुखांचे, कुलकर्ण्याचे घर ग्रामीण भागात सोडले तर सगळ्याकडं पूर्वी शस्त्र नव्हते. शेतकरी शेतात निघाल्यावर पाऊलवाट, खडे, खराटे, श्वापद, किट्टांधका, रातकिडे, गुरं ढोरं, धारा, पाणी, शेती सगळं, दारे धरणं, त्याच्याकडे एकच शस्त्र असायचं, कुऱ्हाड. काय असायचं? कुऱ्हाड. फांदी काढायला कुऱ्हाड, शेळ्याला टाकायला कुऱ्हाड. बरं, आपल्याला कंपाऊंड वॉल करायचा असला तटबंदी, तरी बाबळीचे काटे फाटे तोडायचे आणि कंपाऊंड करायचं. धान्य असलं तरी टाकून द्यायचं. शेळ्या कोणल्या तरी वाडग्याला कंपाऊंड वॉल त्याचंच. कुऱ्हाड ही स्वदेह संरक्षणाचा उपक्रम राबवणारी वस्तू असल्यामुळे परशु हातामध्ये त्याने घेतला.
भिन्न भिन्न आयुध त्याने घेतले. चतुर्थ आयुधे शोभताती हती, अयुधे युद्ध न करणारे पण उत्तम असं लिहिले. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. आणि हातात घेऊन परमात्मा काय करतो तर भक्ताला रक्षिती निरंतर. सप्ताह घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो भक्त राखे आया बाते दुर्जनाची सवारे. या चक्र गदा हाती धंदा करीतो भक्त राखे आया बाते देह संरक्षणासाठी काही उपक्रम आणि काही अस्त्र आपल्याजवळ असले पाहिजेत. म्हणून रक्षण करता येतं, अन्यथा करता येत नाही. भव्य रूप तुझे उंदीर वाहना नमन चरणा करीतसी. इथं मोठी शंका आहे अभ्यासकांना. गणपतीच्या विराट स्वरूपाचा जर एकंदरीत आपण अभ्यास केला तर त्याला जिराफ, उंट, हत्ती, वाघ असं एखादं बलदंड वाहन बसायला अपेक्षित होतं. एवढ्या मोठ्या गणपतीला उंदीरच का वापरला अशी काही अभ्यासकांना, तरुणांना शंका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी आता उत्तर देतो विज्ञानाच्या विचारात. एवढा संगणक आहे, कॅम्प्युटर, पत्त्याला चालवायला एक कीपॅड आहे, त्याच्याजवळ एक माऊस म्हणजे हत्ती ठेवायला पाहिजे होती तिथं, माऊस घोडं ठेवायला पाहिजे होती तिथं, बैल नसता का जमला, दही नाही तर रेडा चालला. उंदीरच का? अरे तोही संगणक म्हणजे गणपती आणि हाही संगणक म्हणजे गणपती. त्याही गणाला वाहन उंदीर आणि विज्ञानाच्या गणालाही वाहन उंदीर. उंदीर शोधण्यात, इकडचं तिकडं आणण्यात, तिकडचं इकडं आणण्यात, हरवलेलं आणण्यात परफेक्ट बुद्धीचा आहे. जरा ते असं फिरवतो ना तेव्हा ते संगणकाचा बाण बरोबर तिथे सर्च करून बरोबर फाईल ओपन करतो की नाही. एक गुण आहे उंदराचा चांगला. दुष्ट गुण असा आहे, शेतकऱ्यांना अनुभव आहे, खळ्यातलं धान्य तिकडचं इकडं आणतो, इकडचं तिकडं. ही अशी चुळबुळ करणारी जी उंदर आहेत ना, या पक्षातून तिकडून तिकडून इकडं, यांना कंट्रोलिंग पॉवर वापरण्यासाठी गणपती म्हणला दाबलील बरं म्हणून उंदीर वाहन. आणि प्रमाणक्षेपक का पवित्र मी भांडणात जाणार नाही. ओले मृत्तिकेचे मंदिर आणि 6 जण उंदीर आहेत. अशा उंदरांना दाबलं पाहिजे याकरता गणपतीने योजना उंदराची केली. तुझे नाम घेता दोष जळता, तुझे नाम घेता दोष जळता, नाम घेता दोष जळता, तुझे नाम घेता दोष जळता. काळ कापते तुझ्या नामे, काळ कापते शोभताती चिंतन करावं लागेल. आपण आपल्या संप्रदायातले असल्यामुळं आपल्याला एकच भजन सगळ्यांच्या पाठातले. जरा कंटाळा करू नका, हात वर करा. कीर्तन मी संपवणार आहे. रामकृष्ण हरी जय जय राम, रामकृष्ण हरी जय जय राम, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 एक साथ जय जय रामकृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय
विठ्ठल 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 राम कृष्ण हरी केशवा वा मंत्र हा की आपल्या संप्रदायात पिढी जात आपण भजन ऐकत आलो. मारुती 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 भजन मी ऐकलं. काली 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 मी ऐकलं नाही बुवा. तुम्ही ऐकलं असलं तुम्हाला माहित नाही. दिगंबरा दिगंबरा माहिती, ओम नमः शिवाय माहिती आहे. गणपतीचं कोणतं भजन करा? तुझे नाम घेता दोष जळता ती. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आम्हाला माहिती. नारायण नामे हो जीवन मुक्त माहिती. गणपतीचे कोणते नाव घ्यायचे? नारदांच्याकडे जावं लागेल आणि नारद परिव्राजक उपनिषद काढावं लागेल. नारद म्हणाले, नारद उवाच प्रणम्य शिरसा दैवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्रचतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टकं नवमं भालचंद्रं च इत्यादी. हे 12 नाव आहेत. त्यातलं एक नाव मोरया म्हणा, गणेश म्हणा, भालचंद्र म्हणा. हे नाही आलं तर कृष्ण विठ्ठल हरी म्हणा. दोघांची संगती अर्थोत्पत्ती एकच. तुझे नाम घेता दोष जळसाती. कळी काळ कापती तुझ्या नावे 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. मुके बोलतील वेद घोष. आपल्या इष्टदेवतेची कृपा झाली की बोलतात की नाही याबद्दल मुके बोलतील वेदघोष. याला एक प्रमाण आणि कीर्तनाची समाप्ती. विठोबा रुक्माई ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल हे सलग 3 क्रमात होईल. श्रोते हो, मुद्दा असा आहे, तुम्ही आणि मी आपण ग्रामीण भागातले. बीड काय, परभणी काय, हिंगोली काय, आपण ग्रामीणच. पुण्याला, बारामतीला, सांगलीला, कराडला जरा डेव्हलपमेंट आहे. सांपत्तिक, आर्थिक, शेती, सुविधा, रासायनिक अभिक्रिया, संशोधन, लिखाण, राजकारण, नेते, मंत्रीपद इत्यादी इत्यादी. त्या मानाने आपण तसे नाजूकच आहेत. आपण परमार्थात आपण पोषक आहेत, पण त्या मानाने आपण नाजूक आहेत. मला एक चिंतन असं करायचं आहे, आपण जेव्हा आळंदीला गेलो, तुम्ही, मी, अजून काही पोरं नवीन जाणार आहे, आपल्याकडं काय होतं? काही 2-4 कोटी रुपये बरोबर, 1-1.5 लाख आपल्या बॅगमध्ये, काही नाही. एक शबनम, एक पिशवी, माधुकरीच्या कडीचा डबा, माधुकरीला एक ताट, त्याला बांधायला एक कपडा. ऐकताय का? व्याकरणाची एक वही आणि पेनस, सिसपेनस, एक बॉल पेन किंवा पत्ती पेन. मग पाठाला जायचं, पाठ ऐकायचे, शब्दरूपावली, धातुरूपावली, स्वरव्यंजनं, प्रत्यय विभक्त्या पाठ करायच्या. 4 वर्ष ज्ञानेश्वरी कंठस्थ, गाथा कंठस्थ पाठ ऐकायचे, अमृतानुभवाचे ऐकायचे. शिवालयात जायचं, नमस्कार करायचा, इंद्राणीचं स्नान करायचं, प्रदक्षिणा करायची, सिद्धेश्वराकडे जायचं, सुवर्ण पिंपळाला अभिवादन करायचं, नंदीला अभिवादन करायचं आणि ज्ञानोबराच्या समाधीला जाऊन अभिवादन करायचं. अशा दीनदुबळ्या कुळातले निरक्षर अक्षरशत्रू शेतकरी कष्टकऱ्यांची पोर, सर्व धर्मातली, सर्व जातीतली आळिंदला गेली आणि अ आ इ च छ ज झ य प फ ब भ म य र ल व ही अक्षर स्वच्छ म्हणता येत नाहीत. कित्येक कीर्तनकारा नणतला फरक अजून कळत नाही. कीर्तन सेवा असं म्हणतात. हरी की हरी हा प्रश्न प्रलंबित आहे. पण अशा अनेक कुळातली पोरं आळंदीला गेले, माधुकरी मागितली, गुरुजनांची कृपा झाली, आईवडिलांची कृपा झाली, ज्ञानोबारांनी कृपा केली. रेडा बोलला की नाही वादात पडत नाही. पण तुमच्या माझ्यासारखे कोटी करोडो लाखो अरब रेडे ज्ञानेश्वरीच्या अक्षरावर बोट फिरून नजर मारून
महाराष्ट्रात वाचस्पती, न्यायाधीश, काव्यतीर्थ, रामायणाचार्य, वेदांताचार्य, ज्ञानेश्वरी गाथ्याचे पाठकन जगाचे प्रबोधक ठरले ही कृपा ज्ञानोबा. मुके बोलतील वेदघोष. ज्ञानेश्वरी गाथा प्रागतिक वेदच आहे. मुके बोलतील म्हणजे काय? अज्ञानी बोलतील वेदघोष असा त्याचा अर्थ आहे. आता कृष्ण आणि रामाचं वर्णन करताना ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, अयोध्येमध्ये रामचंद्र नांदत असताना आणि कृष्ण लीला ऐकताना भागवतात कृष्ण परमात्मा ठुमकत मुरडत लाजत जेव्हा रांगत होते तेव्हा गोपींना गोपाळांना व्रजातल्या वेड लागायचं, वेड समाधी लागायची. तसं गणपतीच्या चरित्राच्या लीलेचं गुणगान गात असताना ऋण झुण पायी वाजता दिवाळे, ऋण झुण पायी वाजता दिवाळे, ऋण झुण पायी वाजता दिवाळे, ऋण झुण पायी वाजता दिवाळे. ऋण झुण ऋण झुण ऋण झुण वाजता दिवाळे, ऋण झुण पायी वाजता दिवाळे, ऋण झुण पायी वाजता दिवाळे, ऋण झुण पायी वाजता दिवाळे. कोणी फुलले मन माझे, कोणी फुलले मन माझे, शोभताती हाते चातुर्य हाते, शोभताती हाते. कोणी फुलले मन माझे, फुलले मन माझे, चातुर्य हाते, शोभताती हाते, चातुर्य हाते, शोभताती कन्हैयाच्या पायातलं पैंजन वाजलं की ब्रह्मादिकाला वेड लागायचं, वेड लागायचं, भावमुद्रा लागायची, शुकदेवांना समाधी लागायची. दशमस्कंदातलं चिंतन करत असताना गणपतीच्या पायातला वाळा वाजला की पार्वतीला आणि त्यांच्या अन्य सखींना वेड लागायचं. आता ऐका, क्षमा मागतो, जरा कंटाळवाणा विषय, पण मीडिया तंत्रातनं, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ह्या क्लिपा समाजापर्यंत जेव्हा जातील तेव्हा माझा भारतातला, महाराष्ट्रातला सरस्वतीने कृपा केलेला पुत्र श्रवण करणारा श्रोता नक्की मला मार्क देईल की नेमकं एक्झॅक्टली हे ऋणझुण पायी वाजता तिवाळे ऐकून भुलले मन माझे. पंडित हरिप्रसाद चौरेसियाची बासरी ऐकली, बिस्मिल्ला खानांची सनई ऐकली, शफादहा अहमद खान साहेबाचा तबला ऐकला, अल्लार खानचा ऐकला, राजन शाजन मिश्रांचं ऐकलं, शुभू गुरटूंचं ऐकलं, भीमसेनजींचं ऐकलं, अभिषेकी बुवांचं ऐकलं, खंडाळकरांचं ऐकलं, काका तुमचं ऐकलं, तर माणूस डोलायला लागतो. असं डोलायला भजनात एक पावर आहे. स्वरात, लयीत, ताकदीत, चर्मवाद्यात, टाळात तुमच्या भजनात एक पावर अशी आहे की सातारकरांच्या बाबतीत भजन एकदा सुरू झालं की लोक डोलायचे. सुंदर. हरी जय जय राम कृष्ण हरे हरे, असा लईट टाळ पकड. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, असं मध्ये टाळ नाही, असं बरोबर करेक्ट चालायचं असं घोड. करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर, आणि हा करायचं मध्ये हा काय गोड आहे असं डुलायचं. सदानंद गुरुजीच्या कीर्तनात डुलायचे लोक का? स्वरात, ताकदीत, भजनात एक लय अशी. मी किती कंटाळवण होऊ द्या प्रवासात, आजारामुळे इत्यादी, पण तुमच्यासारख्याच्या पहिल्या चाली रेला ठेकाण प्रमाण ऐकले की विदाउट टॅबलेट मला असं वाटतं की मी अजून 10 वर्ष जगेल असं. ही ऊर्जा आहे, ही संप्रेक्षण आहेत, हे व्होल्टेज आहे, ही पॉवर आहे, ही टॅबलेट आहे, हे लिक्विड आहे यार. ऋण झुण पायी वाजता ती वाळे आणि ऐकून भुलले मन माझे. आपल्या आळंदीला गुरुवर्य रामचंद्र बोधेबाबांचं भजन ऐकलं की डोलायची माणसं, डोलायची. ऋण झुण पायी वाजता ती वाळे ऐकून भुलले मन माझे.
यांच्या पक्वाजानं जर आपल्याला वेळ लागतं आता, वाह क्या बात आहे, वाह ताज, धा केलं की अरे लोक खुश होतात. तर ब्रह्मांडाच्या नायकाच्या पायातल्या वाळ्यांच्या नाद ब्रह्माच्या ध्वनीनं योग्यांना समाधी लागत नसेल. कल्पना करा तुम्ही. ऋण झुण पायी वाजतात ती वाळे, ऐकून भुलले मन माझे. ऐका, शेवट झाला आता माझ्या अभंगाचा. भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना. आता रिक्वेस्ट करतायत नामदेवराय. कुणाला? वर्णन केलेल्या देवतेला. भक्तवत्सला, वात्सल्य भाव असलेल्या हे देवा, ऐके श्रवण कर माझं बोलणं. पार्वती नंदना, नमन चरणा करीत असो. मी तुमच्या चरणाला द्विरुक्तीन नमन केलंय. एकदा माझ्या वाणीला प्रसाद मिळावा म्हणून, आणि दुसऱ्यांदा विठ्ठल आणि गणेश या दोन्ही देवता एकच आहेत हे समाजाला कळावं म्हणून नमन चरणा करीत असे. नामा म्हणे आता, भूत भविष्य नाही, वर्तमान कालवाचक. नामा म्हणे आता, देई मज स्फूर्ती. विनाकारण संप्रदाय सोडून मी बोलणार नाही. वर्णित असे कीर्ती कृष्णजीची. झाला का समन्वय? म्हणून सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, आणि मंगलाचरणाला गणेश आधी. का? व्याधी लागण्याच्या आधी. मला अभंगावर ज्या भूमिका मांडायचा प्रयत्न केला मी थांबतो. जसं आपल्याला याज्ञवल्क्य, विश्वामित्र, वशिष्ठ, अगस्ती ऋषी माहिती आहेत, तसे गाणपत्य संप्रदायात काही ऋषी होऊन गेलेत. नावं सांगतो तुम्हाला. गृत्समद, गालव, गार्ग्य, सुधाकर आणि गणकाचार्य. हे गर्गमुनी जे आहेत ना, ते गर्गाचार्यच आहेत. गणकाचार्य हे गाणपत्य संत आहेत. पुढे मोरया गोसावी गाणपत्य संत आहेत. त्याच्यानंतर योगींद्र स्वामी, ब्रह्मेंद्र स्वामी हे गाणपत्य संप्रदायातले. चिंतामण देव, तुकोबाऱ्यांचं चरित्र जरा वाचा म्हणजे कळेल. देवाला जेवायला बोलवलं होतं हे सगळे चिंतामणी देवा गणपती करवाया भोजन. पिंपरी चिंचवडचा प्रसंग आहे. महाराजांची गाथा काढा म्हणजे कळेल. सगळ्यांना ही देवता आपली आपली वाटते. मुंबईतले लोक तर आपल्यापेक्षा गणपतीचा उत्सव काकणभर क्वालिटीचा करतात, उत्तम करतात. म्हणून माझी तरुणांना रिक्वेस्ट आहे मीडियाच्या माध्यमातून, कलापथक, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम तर कराच, पण गणेश देवता समजण्यासाठी मंडपात कीर्तन प्रवचनाच्या आयोजन करा, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना. नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती, वर्णित असे कीर्ती कृष्णजीची. चतुर्थायुधे शोभताती हाती, भक्ताला रक्षिती निरंतर. असे गणपतीचे 4 युगात 4 अवतार झाले. कधी तो सिंदुरासुराला मारण्यासाठी प्रकट झाला, कधी त्रिपुरासुराला मारण्यासाठी झाला, कधी यमलाला मारण्यासाठी अवतीर्ण झाला. तर कलियुगात गणपती सेंदाराचा लालबुंद नसून कलियुगात उपासनेला गणपती कृष्णपिंगाक्ष, म्हणजे कृष्णाच्या रंगाच्या आकाराचा, वा कृष्णपिंग अक्ष आहे डोळे ज्याचे असा जो तो. त्याचं वाहन उंदीर नसून कलियुगातल्या गणपतीला 2 हात आणि वाहन त्याचं अश्व आहे. अश्व म्हणजे घोडा. घोड्याला लगाम का घातला? तुमचा मनाला कंट्रोल असावा, स्टीरिंग पॉवर असावी आणि ब्रेक अर्जंट लागावं म्हणून. विठोबा Hey!
आघाडीचा क्रम आहे. 6 तर गेल्यात आता पण 3. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करितासे खंड चतुर्थ आयु ज्ञानेश्वर